थोडा स्किप करून व्हिडिओ काढली मी तशी, पण मजबूत ट्रॅफिक आहे. तर आता आपण आलो आहे आपल्या आंबेडच्या पुलाच्या इकडे. तर लास्ट टाइम जेव्हा आलेलो तर आपण जेटीमधनं आलेलो. तर आता जे बोललो ना पालघरच्या इकडे आपण बाहेर पडलो. लेफ्ट मारला की मुंबई आणि राईटला आपण खेड साईडला जाणार. तर इथं आहे बघा वरती महाड 40 किलोमीटर, मुंबई 212 किलोमीटर. तर आपल्या गावावरून मुंबई 212 किलोमीटर आहे जाण्यासाठी. म्हणजे तेच आपलं 220 किलोमीटर आहे प्रॉपर दापोलीपासून मुंबई. आता मुंबईमध्ये आलो तसे ट्रॅफिक लागले मजबूत. आता मानखुर्दून राईट मारतो आहे. आमचा ब्लॉगर निघालात आहे मुंबईत. तर चला आता आपले गावी राहायचे दिवस संपलेत. आता आपण निघूया दापोलीवरून मुंबईला. आता हा असेल आपला मोठो व्लॉग, बाईकने जातो आहे. तर पुढे सर्व रूट वगैरे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर हा आमचा हिरो सोडायला येतो आहे वरती. आता तिथून निघायचं आपल्याला. तर चला आता आम्ही निघतो. तर आई पण बाय बाय बोलायला आले. चल येतो. हां तो वाकड्या मी येऊ नका परत. आम्ही जाता होय, आम्हाला अडवायला बघत होते. आमचा बंड्या आतमध्ये गेलेला रडव्या. चलो बेबो तन्मय बाय. चलो बाय बाय. आमचा गाडी तिकडे रेडी झाले. तर चला निघूया आपण. हो हो तर चलो आम्ही निघालो. बाय बाबू. बाय बाय. ठीक आहे चल टाटा टाटा. तर फायनली चला आपण निघालो गावावरून मुंबईला. शिमगा झाला आपला सर्व. तर आता दुःखाच्या वाटेवर मुंबई परततोय. हळूहळू जाऊया आपण मुंबईला आता. चला रे पोरांनो. तर आता आपण सर्व पोरांना बाय बी केला आणि आता मी तुम्हाला दाखवतो दापोली ते मुंबईची जर्नी विथ माय लकी जाम आकाश वाकड्या. तर आता आपण जातो RS 200 वरून. आता सध्या इथे गावी आहे ना डांबर जे टाकली नाही, खडे टाकून ठेवले म्हणून स्लो स्लो जातो आपण. तशा आरामातच जाणार आहे पूर्ण. तर आपण जाणार आहे मंडणगड वगैरे सर्व करून. जो प्युअर आपला आतला रस्ता आहे ना गावचा, ते तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. मग नंतर जेव्हा आपण माणगावला बाहेर पडू ना तेव्हा मग मी गाडी घेऊन चालवायला. मग आकाश व्हिडिओ काढेल पाठी बसून. तोपर्यंत आपण राईड एन्जॉय करूया पाठी बसून. तर आता आपण पडलो आहे गावाच्या बाहेर, म्हणजे आपल्या पिसई गावातून. आता आपल्याला लागला आहे NH 44 आपला हायवे. आणि आता आपण आहे पिसई शाळेजवळ बस स्टॉपजवळ. तर इकडच्या सर्व आठवणी घेऊन आता आम्ही निघालो आहे मुंबईच्या दिशेने. आत्ता किती वाजलेत माहिती आहे? जवळजवळ 4:15 झालेत परफेक्ट. 4:15 वाजता निघालो. जवळजवळ 5 दिवस गावी होतो पण काय वाटला नाही. एकदम मस्त मजा आली. आणि बाकीच्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. पण आता काय करणार, मुंबईला ते निघायला लागत होतं. येताना बसने आलो म्हणून येताना ते व्हिडिओ नाही काढले. पण आता जाताना आपण जातो बाईकने, तर ती व्हिडिओ मला लकीली काढायला भेटते. तर आता आपण पोचूया हळूहळू करून मुंबईला. तर आता जे बोललो ना पालघरच्या इकडे आपण बाहेर पडलो. लेफ्ट मारला की मुंबई आणि राईटला आपण खेड साईडला जाणार. तर इथं आहे बघा वरती महाड 40 किलोमीटर, मुंबई 212 किलोमीटर. तर आपल्या गावावरून मुंबई 212 किलोमीटर आहे जाण्यासाठी. म्हणजे तेच आपलं 220 किलोमीटर आहे प्रॉपर दापोलीपासून मुंबई. 220 प्रॉपर अंतर आहे. थोडा वर खाली किलोमीटर होतातच बघायला गेले तर. आता पालघरला जस्ट पोचलो. पालघरची पण एक व्हिडिओ काढायची होती, म्हणजे सानेगुडच्या घरातली. तर ते आपण नेक्स्ट टाईम जेव्हा गावी येईल ना तेव्हा नक्की काढेन. कारण की माझा जिकडे शिक्षण झाला शाळेमध्ये, त्या शाळेचं नाव पण सानेगुरुजी विद्या मंदिरात होतं. तर आता ते आपल्या गावचेच आहे. तर त्यांचं घर अजूनपर्यंत आहे तसंच आहे जसे ज्या टायमाला ते राहत होते. तर त्यांचं घर आता इथे पुढेच आहे राईटला. आपण पुढे जाऊन राईट मारला ना तर राईटमध्ये आतमध्ये घर आहे त्यांचा. तर अजूनपर्यंत तो आहे तसाच आहे. मी पहिला यायचो इकडे गावी, पण तिकडे गेलो पण आहे मी एकदा घरी. तर आपला श्रेयसचा मामाचा गाव पण हाच आहे
हा बघा, हा जो आतमध्ये रस्ता जातोय ना, इकडनं आपण आतमध्ये गेलो ना की लेफ्ट साईडलाच आहे, जवळच आहे इकडून. तर नेक्स्ट टाइम कधी येईन तेव्हा ही व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती. आता पोचलो ते चिंचाळीला. आता चिंचाळीवरून पुढे अजून आहे आपण. आणि हा सिंगल रेन रस्ता आहे ना, तो राईड करायला खूप मजा येते. आता उन्हाळा चालू झाल्या म्हणून थोडा असा एकदम रुखासुखा वाटतो, पण पावसाळ्यामध्ये हा रस्ता आहे ना एकदम असा हिरवागार होऊन जातो आणि इथून गाडी चालवायला एकदम रावस मजा येते, एकदम रावस. तर आता आपण पोचलो आहे मंडणगडला. आता इकडनं राईड मारला की आपण बाहेर पडू मानगाव मार्गे. आणि लेफ्ट साईडला इकडे मंडणगड SD स्टँड वगैरे आणि पेट्रोल पंप वगैरे आहे. आणि हा राईट मारून आता आपण जातो आहे सीधा कुठे रे, मानगावला बाहेर पडून आपण लोणेरेला बाहेर पडणार. आता आपण डायरेक्ट तिकडनं गोरेगाव मारू. बरोबर, थोडा कन्फ्यूज होतो मी मानगाव आणि लोणेरेमध्ये कधी कधी. पण आता आपण जाऊया. लोणेरे आपली फेवरेट जागा. जसं की तुम्ही मागच्या ट्रॅव्हल ब्लॉग बघितला असाल ना, तर जे आपण महाडला वगैरे गेलेलो तिकडे लोणेरेमध्ये आपण थांबलेलो. म्हणजे खूप वेळा आला आहे लोणेरे. आता लोणेरेमध्ये पण कोण ओळखीचा भेटला तर भेटू शकेल, कारण की आता कालच शिवजयंती होती ना, तर खूप जण आलेले महाडला आणि रायगडला पण. तर कोण भेटला तर भेटतील, बघूया. तर तुम्ही ना आता जर मंडणगड मार्गे येत असाल ना, दापोली साईडला कुठे जायचं असेल तुम्हाला, किंवा दापोलीच्या आसपास पण जायचं असेल कुठे ना, तर तुम्ही मंडणगड मारून नका येऊ. म्हणजे जो आंबेतला आपण घुसतो ते तुम्ही महाड मार्गेच्या महाड मार्गे एक चांगला रस्ता आहे, तो तुम्हाला डायरेक्ट हायवे टू हायवे म्हणजे पोचवतो. आणि जो हा रस्ता आहे ना, ज्या रस्त्याने आता आपण जातो आहे, तो पूर्ण ना 1 तासापर्यंत, अर्धा 1 तासाचा रस्त्याने तुम्हाला असाच भेटेल. रस्त्याचं मजबूत काम चालू आहे. आता बाईक आहे म्हणून चला थोडे खड्डे वाचतात आहेत, हळूहळू जातो आम्ही पण आता. पण जर तुम्ही 4 व्हीलरने असाल ना तरी पण हालत खराब आहे, आणि बाईकने जातात तरी पण हालत खराब आहे. आता हा बघा, फॉर्च्युनरवाला इकडनं गेला, तो असा एवढा धुरला उडून गेला आहे, पूर्ण माती झाली. आता ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसते की नाही माहीत नाही, पण आता आम्ही इकडनं जोपर्यंत बाहेर पडणार ना तोपर्यंत आमची हालत पूर्ण खराब होणार आहे. कारण की 6-7 किलोमीटरचा रस्ता तर असाच आहे जवळजवळ. त्यात डोळ्याला गॉगल नसेल तर अजून वाट लागते. हेल्मेट घालून चालवा गाडी जर इकडनं जात असाल तर, कारण की हा रोड मला नाही वाटत आता लवकर बनेल, गणपतीपर्यंत पण नाही बनणार. ही व्हिडिओ जरी तुम्ही गणपतीला बघत असाल ना तरी गणपतीला हा रूट येऊ नका, महाड मारूनच या, कारण की हा रूट का आहेच नाही कामाचा. तर आता आम्हाला तसं जवळ पडत होता ना, म्हणून आम्ही लोकांनी हा मारला, पण मारून चुकीच केले. तर तुम्ही ही चुकी करू नका. तुम्ही नेक्स्ट टाईम याल तेव्हा महाड मारूनच या. बघा, हा असा एवढा काम चालू आहे रस्त्याचा, पूर्ण वाट लागली. आणि विषय काय धैलो, इथं मोठा लफडा धैलो. आता बघितला तर जरा लफडा चालू होता, काय झाला ते आपल्याला काय माहीत नाही, पण काहीतरी चांगला विषय झालेलो त्यांचं. त्यांचा विषय असं झालेलो की त्यांना महाडला जायचा होता, एवढा फक्त आपण ऐकला. आता हा रस्ता बघा कसा आहे, नुसता धुरला आहे, धुरला. आणि आता आलेला आहे महाप्रल. पुढे आहे महाप्रल, दाखवतो मी तुम्हाला. महाप्रलचा जो चौक येतो ना तो जरा फेमसच आहे, तो रस्ता सर्वांच्या ओळखीचा आहे. हे पुढे तुम्हाला बघायला भेटेल. आता आला आहे महाप्रल. नक्षा थोडा चेंज झाला आहे महाप्रलचा, पहिला असा नव्हता, थोडा वेगळा होता. पोलीस स्टेशन, पोलीस दुष्क्षेत्र महाप्रल. हा गाडी लागली खाली. ही महाप्रलची बाजारपेठ आहे. मेन स्टॉप बोलतो ना तो हाच आहे महाप्रलचा. आता इथून आपण मारणार लेफ्ट. तो लेफ्ट आपल्याला आंबेतच्या मार्गे नेईल. हा बघा, आता हा एक सरळ रस्ता आणि इकडनं आपण मारला लेफ्ट. तर आता आपण आलो आहे आपल्या आंबेतच्या पुलाच्या इकडे. तर लास्ट टाईम जेव्हा आलेलो तर आपण जेटीमधनं आलेलो, पुलाचं काम चालू होतं म्हणून. तर काम तर काय झालं नाही, पण आता पूल चालू केलं नाही. तर बघू शकता तुम्ही आंबेडची खाडी. हा बघा, आंबेडचा ब्रिज आणि आंबेडची खाडी.
लास्ट टाइम अशा इकडनं जेटी चालायच्या, जेटीमधनं आपल्याला आणि जेटीमधनं एस.टी, टेम्पो, ट्रक बिक सर्व जायचा. तर खूप फेमस आहे हा. इथे काहीतरी तुटलेला आंबेडचा बीच जवळजवळ 3-3.5 वर्ष बंद होता. तर आता परत कुठे चालू झालं आहे. म्हणजे बाईकसाठी ऑलमोस्ट चालू होता, कारण की खूप छोटा ब्रिज आहे ना, त्यावरती लोड जास्त येतो. आणि एक खाडी आहे ना खूप मोठी आहे आंबेडची. बघा हा जो पॅच आहे ना, हा पॅचचा काम झालेला. आणि इथून खालून ना जेटी जायच्या, जेटीमधनं सर्व आपल्या गाड्या जायच्या. आणि काय बघा इकडे किती बघा अरे पण एवढं छोटूच आहे ना, गाडी काय वाकवणार इकडे, असा सीन होऊन जातो. हा लगेच क्विक टर्न मारायला लागतो ना. आहेत बँड चांगले. पुढे जो टर्न लागला ना, परत रस्ता थोडा आपल्या दाखवायचा राहिला. लेफ्ट अँड राईट लागतो. राईट मारला की आपला गोरेगाव, लोणेरे असे हे पुढे आपल्याला लागणार आहे. आता पहिला गोरेगाव येईल ना, त्यानंतर मग लोणेरे येईल. हा जो रस्ता पुढे बघता एकदम सिंगल लेन रस्ता आहे आणि एकदम पद्धतशीर असा रस्ता आहे. मी मागे महाडला पण आलो ना, तेव्हा ह्या रस्त्यावरनं पण आपलं येणं जाणं खूप वेळा झालेलं, मॅच वगैरे खेळायला यायचो तेव्हा. तर आता आपण पोचू 10-15 मिनटामध्ये गोरेगावला पोचू, कारण की इकडनं काहीतरी 8-9 किलोमीटरच आहे. तर पुढे गोरेगावला पोचून व्हिडिओ चालू करूया आपण आता. आणि आता बघा आत्ता आला आहे गोरेगाव एस.टी स्टँड. हा बघा गोरेगाव एस.टी स्टँड. इकडे पण आपलं येणं झालेलं. दापोली आगरची एस.टी इकडे आहे. म्हणजे ही दापोलीवरून निघालेली एस.टी आहे मुंबईला. ती जी आपल्या समोर आहे ती दापोली आगरची एस.टी आहे. आणि आपला लोणेरे पण आलेला आहे. आपण पोचलो लोणेरेला. इकडून लेफ्ट मुंबई, राईट सीधा परत महाडच्या साईड. होड घेऊया काय रे. बघा लोणेरे युटर्न माझं पाठीबद्ध हॉटेल होतं. आता लोणेरला थांबलो आहे हॉटेलला. बिर्याणी खाऊया आणि निघूया. एक तंदूर, एक चिकन बिर्याणी खाऊन पुढे निघू आपण. चला खाऊन घेऊया. तर आता आपला नाश्ता काय जेवणच केला आहे. जेवण करून झाला. आता गाडी मी घेतो, मी चालवतो आहे. आकाश पाठवून शूटिंग काढेल. आता लोणेरपासून मुंबईपर्यंत पूर्ण गाडी मी चालवणार. तर पुढे आता राईडचे मजे घेवा. आणि आता आपण रिअलमध्ये आलो आहोत मुंबई गोवा हायवेवरती. आता वरती बघता तो कोकण रेल्वेचा आपला ब्रिज आहे आणि हा आपला जो आहे तो माणगावचा रस्ता आहे. आता आपण ऑलमोस्ट माणगावमध्ये पोचलो आहे. मध्ये हायवेचा व्हिडिओ तो मी काढला नाही. आता माणगाव येईल आपला. आता माणगावमध्ये येईपर्यंत आपल्याला वाजलेत काहीतरी 6 वाजलेत, कारण की तिथून आलो आपण 1 तासामध्ये. पुढे जेवायला वगैरे थांबलो. आता इथून मग आता थोडा काळोख होईल. तर काळोखामध्ये व्हिडिओ बघूया आपले कसे येते ते. तसंही गाडीचे हेडलाईट चांगले आहेत तर व्हिडिओ प्रॉपरच येईल. तर पुढे जाऊन बघूया. आता माणगाव सिटी चालू आहे, तिथे एस.टी स्टँड वगैरे सर्व आहे ते. तर आता पुढे बघूया आपण. तर आता पुढे येता येता आता लांबूनच दिसायला लागले की ही भली मोठी लाईन लागली आणि आता आपल्याला माणगावमध्ये भेटले ट्रॅफिक. आता असा वाटला नव्हता की ट्रॅफिक असेल, पण आता लेफ्ट साईडला बघा किती ट्रॅफिक आहे. ते आता 6 वाजलेत ना. आता इथेच आपल्याला कमीत कमी अर्धा-पाऊण तास तर लागेलच, कारण की माणगावला हा सिंगल लेन रस्ता आहे ना, तर म्हणजे तिकडे ट्रॅफिक तर होतेच. तर मला वाटलं नव्हतं ट्रॅफिक होईल, पण मी विसरलो की मी शिमग्याला गावी आलेलो होते. तर ज्यांच्या पालख्या वगैरे सर्व झाल्यात ते सर्व आता एक एक करून निघालेत. आणि ही ट्रॅफिक तर भेटणारच होती आपल्याला. गणपतीत पण भेटलेले, आता पण भेटली. तर आता आपल्याला थोडे स्किल दाखवत कट मारत नाही, थोडा आरामातच निघूया आपण. तो रस्ता काढत निघूया. आणि जसा ट्रॅफिकमधनं फ्री होतो ना, तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करतो. आणि हा माणगाव क्रॉस केला आहे. माणगाव क्रॉस करता करता काळोख झाला, बघू शकता. गाड्यांचे हेडलाईट लागलेले आहेत. तर आता आपण मुंबई गोवा हायवेवरती जो आपला सिमेंटचा रस्ता आहे तो जॉईन करू, कारण की पुढे आता थोडा रस्ता बनलेला आहे. मध्ये माणगावच्या साईडलाच काम नव्हतं झालेलं. आता हे बघा, ही हेडलाईट लावून बघितली तर ही फक्त गाडीची हेडलाईट झाली. आपल्याकडे व्हाईट हेडलाईट पण एक आहे. आणि हा इथे धूर सर्व तोंडासमोर आलेला आहे. आणि आता थोडा काळोखामध्ये जेवढी व्हिडिओ निघेल तेवढी निघेल. तर आपण ट्राय करूया एकदम चांगल्यापणे दाखवायचा. आणि हा चांगला रस्ता जर आत्ता भेटला खूप टायमाने, तर थोडा आपण फटफट निघूया. काळोख व्हायच्या आधी जरा ट्राय करूया पुढपर्यंत पोचायचा.
तर आता आपण पोचलो आहे खामगावला. आता नाईट व्ह्यू आहे. तर नाईट व्ह्यूमध्ये जेवढी क्लिअर दिसत नाही आपला काय बोलतात ते लोकेशन राईड रोड. तर जेवढं होईल आता चाय बी पितो आणि परत पुढे निघूया व व्हिडिओ कंटिन्यू करूया. आताच आपण आहे ना रोहा क्रॉस केला आहे म्हणजे नागोठणा वगैरे. आता पुढे आता व्हिडिओमध्ये बघतोय खूप काळोख आहे आणि त्याची लाईट आहे आपल्याकडे पण जसा पाय तसा दिसणार नाही काय. आणि म्हणजे आपण काय बोलतो त्याला थांबा गाडी बंद पाहिजे तुम्हाला हां चालू झाली. म्हणजे आता रात्रीमध्ये पण काय बघण्यासारखं असं आहे ना रोडवरती. रूट तसा तर सेमच आहे पूर्ण मुंबई गोवा हायवे. काय ना लेफ्ट ना राईट सरळ सरळ आहे. फक्त रस्त्याची दुरावस्था आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच आहे. आता पेनला पोचलो. पेनपासून ड्रायव्हर चेंज. आता आकाश गाडी चालवेल. आपण पाठी बसून जरा व्लॉगिंग करू. आता नाईट ट्रॅव्हलिंग चालून थकलो तर चलो अभी निकलते हैं. आणि अशा प्रकारे आम्ही मुंबईमध्ये पोहोचत आहोत. हे बघा आता आपण आहे पनवेलला दत्ता स्नॅक्सच्या इकडे. JNPT मारून जाऊया. आणि आता आम्ही जातो JNPT मारून कारण की तिकडे आम्हाला ट्रॅफिक भेटेल. JNPTचा रस्ता एकदम लमसम भेटेल म्हणून JNPT मारून जाऊया आपण. और ये आ गया अपना सांता क्रूज. वेलकम टू सांता क्रूज. आता आपण आज ब्रिज चढणार वाकोला. आता कृष्णावरून आपल्याला पोचलो वाकोला. तर अशा प्रकारे आपली ट्रॅव्हलिंग झाली आहे कंप्लीट. हालत झाले पूर्ण. पोचलो आपण सांताक्रूजला. हां तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.